पाहिजे। आता हे म्हणता बच्चू भाऊचे जे कार्यकर्ते त्यांनी रवींद्र साबळेला धमक्या द्यायला सुरुवात केली आहे का तू बच्चू भाऊला कसं काय बोलतो, बच्चू भाऊ सारखं तू आंदोलन करून दाखव। बच्चू भाऊनी 148 किलोमीटर पायी चालले, त्यांनी आत्तापर्यंत किती आंदोलन केले, परंतु मला म्हणायचं आहे बच्चू भाऊ खूप चांगले, काय अडचण नाही, परंतु त्यांनी एक मंत्रिपद पण भोगलं ना। ते बच्चू कडू गुवाहाटीला पण गेले होते ना, हे पण सत्य आहे ना। दुसरी गोष्ट, जर ते खूप चांगले, आंदोलनाचा शेवटचा टप्पा होता, आम्ही छात्यावर गोळ्या घेऊ म्हणे, मग आंदोलन तारखेवर का संपलं। दुसरी गोष्ट तुम्हाला काही मुद्दे सांगतो, बच्चू भाऊला रमेश पाटलांनी फोन केला, कराळे सर पण म्हटले की तिथं खूप पाऊस झाला, मी स्वतः होतो, माझा व्हिडिओ बघा, नागपूरला मी होतो, रात्री 3ची ट्रेन पकडून भुसावळवरून मी सकाळी 10ला पोहोचलो होतो, माझा व्हिडिओ छोटीशी क्लिप आहे तुम्ही बघून घ्या। कराळे सर पण रवींद्र साबळेला धमकी देता का तुझ्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करतो। कराळे सरांनी मी जेलमध्ये जायला तयार आहे, पण जे सत्य आहे ना ते सत्य आहे। यांचं म्हणणं असं आहे का तिथं पाऊस झाला, मान्य आहे पाऊस झाला, चिखल झाला, शेतकऱ्याला काय पाऊस माहीत नाही का, तर तिथं पाऊस झाला आणि तिथं 1000 शेतकरी सुद्धा नव्हते राहिले आणि जरांगे पाटलाच्या आंदोलनाला खूप गर्दी होती, मग म्हणून तुम्ही असं केलं का, असं तुम्हाला म्हणायचं का, म्हणून तुम्ही मॅनेज झाले का। दुसरी गोष्ट, बच्चू भाऊ म्हटले पत्रकार प्रश्न करायला लागले तर बच्चू भाऊ अंग चोरून घ्यायला लागले। बच्चू भाऊ म्हणे मलाच तुम्ही काय विचारित्या, बाकीचे पण नेते आहे ना कोणते ते तुपकर, का हो तुम्हाला भीती का वाटते, कर नाही त्याला डर कशाला। अहो पाडला ना तर वाद जातो, तुम्ही जर चांगलं केलं असतं ना, तुम्ही जर 1 दिवस जेलमध्ये राहिले असते ना, तुमचं सुवर्ण अक्षरात नाव कोरलं गेलं असतं, संपूर्ण महाराष्ट्रातले शेतकरी रस्त्यावर उतरले असते, परंतु तुम्ही बैठक घेतली, लोक म्हणते काजू बिस्किट खाऊन आले, पद घेतलं का पैसा घेतला आम्हाला काय माहिती, पण जे सत्य आहे ते सत्य, काय वाटतं। खरं आहे, सत्य आहे, कारण की सर्व शेतकरी उपस्थित राहतील असं काही नसतं। जसं यांच्याकडं 4 व्हीलर गाड्या, यांना मागं पुढं गाड्या, कोणत्या शेतकऱ्याला प्रोटेक्शन दिलं यांना, त्याच्यामुळं जे बच्चूकडून केलं ते खूप वाईट केलं। त्यांना प्रत्यक्षात कर्जमाफी जी 24 घंट्यात किंवा 12 घंट्यामध्येच घ्यायला पाहिजे होता, आपण 24 घंटे म्हणू, पण मग डायरेक्ट प्रत्यक्षात घ्यायला पाहिजे होता। हे आश्वासन आजपर्यंत जसं BJPचं सरकार आलं आहे तेव्हापासून हे फक्त आश्वासनच चाललं आहे, त्याची कुठली अंमलबजावणी होत नाही, त्याच्यामुळं हे कोणतंच सरकार असं भरोशाच्या शेतकऱ्याच्या लायक नाही। शेतकरी त्यांच्या विश्वास। कराळे सर पण बोलले, मला एक सांगा, आंदोलन करणारा समजा व्यक्ती कराळे सर आहे, ती आंदोलनाची भाषा त्यांची खूप प्रखर होती, कराळे सर नंतर काय म्हणता, सरकारच्या तिजोरीत पैसे नाही, म्हणजे तुम्ही सरकारच्या बाजू पण बोलायला लागले, चुकीचं आहे एकदम। ही सगळी दिशाभूल चालू आहे शेतकऱ्याची, त्यांना व्यवस्थित निर्णय घ्यावा आणि व्यवस्थित शेतकऱ्याला कसं मार्गदर्शन करतील ते ठरवावं। आता तुमचं मत। जसं आई मुलगा होईपर्यंत, इंजिनियर होईपर्यंत आई वाट बघत असते ना, तसं आम्ही 30 जूनपर्यंत यांची वाट पाहणारच आहे, नसल ते पुढच्या पाळीला